वानखेडे म्हणजे एक नवीन एनर्जी आहे. काय सुंदर नजर आहे वानखेडे स्टेडियमचा. ओमकार चव्हाण दुर्बीण लावून बघतोय आता. सोमेश्वरी बॉलिंग करतो. मला वाटतं मराठा रॉयल्स जितेल. नमस्कार मित्रांनो, मी रोहित संतोष तामणकर तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण चाललो आपल्या आवडत्या जागी म्हणजेच मुंबईमधील एक सुप्रसिद्ध स्टेडियम म्हणजेच वानखेडे स्टेडियम. आपण ऑलरेडी खूप वेळा जाऊन आलो वानखेडेला, परंतु यावेळी जाण्याची मज्जा काहीशी वेगळी असणार आहे, कारण आपला खूप मोठा ग्रुप घेऊन आपण चाललो आहे. आणि आज आहे T20 मुंबईची फायनल मॅच. सो होपफुली फायनल मॅच एकदम फायनलसारखी होईल आणि आपल्याला खूप मजा येईल. तर आपण आता डायरेक्ट भेटूया गेटवरती. चला माझ्यासोबत. तर मित्रांनो, आता आपण उतरलोय वानखेडे स्टेडियमच्या बाहेर. आपण पाहू शकता 5 नंबर गेटच्या इथे 6 नंबर गेटच्या इथे आपण आहोत आणि आपल्यासोबत आहे ओंकार. तो ओंकार, कसं वाटतं तुला वानखेडेला पुन्हा एकदा चाललायस तू? खूप छान वाटते वानखेडेला पुन्हा एकदा येऊन. ॲज युजल वानखेडे म्हणजे एक नवीन एनर्जी आहे. बस 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 झालं बस झालं बस झालं. आता आपण जाऊया बाकी मित्रांसोबत भेटू. आपण पाहू शकता माझ्या मागे गर्दी वानखेडे स्टेडियम मध्ये फायनल बघण्यासाठी. मित्रांनो, आपल्यासोबत कोण आहेत? विवा कॉलेजचे करता धरता आयुष मुळम. आयुष, कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. वानखेडेला पहिल्यांदा झालं की सेकंड? दुसऱ्यांदा आलोय. एकदा टेस्ट मॅच बघायला आलेला आणि दुपारीच घरी गेला. T20 होती, काय पण बोलतो. आयुष आलेला. आपण बघूया आता मॅच रंगणार आहे. बघूया आता 6 चौकारांची बरसात होते का. आणि आपण पाहताय हे काय चालू आहे तुझं? माननीय श्री ऋषीराज रेडी झालेले आहेत. कसं वाटतं तुम्हाला? नाही छान छान, तुमचा सपोर्ट खूप आहे आम्हाला. मित्रांनो, गेट मध्ये चेकिंग करून आपण आता आतमध्ये आलोय आणि आपण आता स्टेअरकेस चढून जाणार आहोत पुढच्या गेटवरती. तिथे थोडीशी चेकिंग वगैरे होते आणि चेकिंग झाल्यानंतर आपण मग आतमध्ये डायरेक्ट स्टेडियम मध्ये जाऊ. चला हळूहळू माझ्यासोबत पुढे जाऊया. मित्रांनो, गेल्या वर्षी देखील फायनलला आपल्यासोबत एक मित्र होता आपला, तो यंदा देखील आला. तुला कसं वाटतं फायनलला? एक नंबर. यावेळेला मागच्या वेळेला पण खूप मजा आली आणि यावेळेला पण बघू. होप सो, आय एम एक्साइटेड. चला मग जाऊया डायरेक्ट. आता आपण पोहोचलोय, लवकरच पोहोचतो आपण आपल्या स्टँड पर्यंत. मित्रांनो, 13 नंबरचा स्टेअरकेस आहे आपला आणि आता 13 नंबरच्या स्टेअरकेसवरून आपण जातोय वरती डायरेक्ट इथे. फायनली मित्रांनो, लेवल 3 ला आलोय आपण. वेट इज ओव्हर. फायनली आपण आलोय वानखेडे स्टेडियमला. तुम्ही नजारा पाहू शकता वानखेडे स्टेडियमचा. वा, काय सुंदर नजर आहे वानखेडे स्टेडियमचा. वानखेडे स्टेडियमची संध्याकाळ आणि क्राऊड पण तुम्ही पाहू शकता. आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. वानखेडे स्टेडियमची खासियत म्हणजे रोहित शर्मा स्टँड आपण पाहू शकता. एक्साइटमेंट वाढली, कारण काहीसं ग्राउंड बघाल ना तुम्ही वानखेडे स्टेडियमच्या कुठे पण या, कोणत्या पण कॉर्नर मधून तुम्ही मॅच बघा, खरंच सुंदरच व्ह्यू वाटतो वानखेडे स्टेडियमचा. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता वानखेडे स्टेडियम. मित्रांनो, कॅमेरामॅन बघा आता एकदम शांत गप्पा मोबाईलमध्ये बघतोय, पण जेव्हा मॅच सुरू होईल ना तर बरोबर पुरीने दाखवतो. हाच तो कॅमेरामॅन, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण पाहू शकता क्राऊडचा आवाज सुरू झालेला आहे. प्लेयर्सची एंट्री होते, प्लेयर्सची फायनलसाठी. मित्रांनो, आपण पाहू शकता ओमकार चव्हाण दुर्बीण लावून बघतोय आता. तू कोणत्या टीमला सपोर्ट करतोय? ओनली अर्जुन. अर्जुनची कोणती टीम आहे पण? गणपती बाप्पा. अर्जुन पहिला चेंडू अर्जुन याचा. ओंकार, काय सांगशील पहिल्या चेंडू बद्दल अर्जुन याचा? भारी चेंडू. बॅटिंगला कोणा माहित नाही, पण अर्जुन कायचा परफॉर्मन्स चांगला दिसतोय. पुन्हा एकदा अर्जुन आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये सामना करेल. आर्यन पुन्हा एकदा कटवलेला चेंडू लेगच्या दिशेने आणि हा सुंदर षटकार. अर्जुन आणि कायसा पुन्हा एकदा आणि विकेट. अर्जुनने विकेट काढलेली आपण पाहताय. सगळा पब्लिक खुश झाला. अर्जुनची विकेट. वाह, कमाल केली अर्जुन याने. पण अर्जुनची बॉलिंग बघून तुला एक नंबर बॉलिंग. सोमेश्वरी बॉलिंग करतो. आयुष एवढा खुश झालाय. हा, काय बोलतो? नाव रोशन करणार आहे. हो, शाबास शाबास. ओंकार, तुला काय वाटतंय अर्जुनची बॉलिंग बघून? एकच वादा अर्जुन दादा.
असं वाटतं मॅच रंगले, 2 विकेट अर्जुनने घेतले आहेत. मजा येते IPL मध्ये नाही पण इथं परफॉर्मन्स बघतोय. परफॉर्मन्स बघून हा मित्रांनो आता हळूहळू गर्दी होते. वानखेडेमध्ये पब्लिक यायला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पावसाचं थोडंसं वातावरण दिसतं आपल्याला, परंतु हो पाऊस नको येऊ दे. म्हणजे आपण पाहू शकता अर्जुनचा फॅन आलेला आहे. ही जी कोल्ड्रिंक दिसते तुम्हाला, तुम्ही स्टेडियममध्ये येत असाल तर अशी कोल्ड्रिंक घेऊ नका. ही कोल्ड्रिंक आपल्याला 10 रुपयाला बाहेर मिळते आणि हे लोक 70 ते 100 रुपयामध्ये विकत आहेत. सो बी अलर्ट. मित्रांनो टाइम आउट झालेला आहे. 9 ओव्हर नंतर 55 रन झालेले आहेत. आता पाहूया 11 ओव्हर मध्ये किती रन होतील. काय वाटतं रुपया, किती रन होतील? 150चं टार्गेट दिलेलं आहे रुपयाने. आता बघूया आपण किती रन होतात. तुम्ही पाहू शकता 26,237 लोक आलेले आहेत या ग्राउंडवरती. त्यातले 7 आपले आहेत. हे बघा, हे 3 आणि हे 3 आणि मी, असे 7 जण आपले आहेत. आम्ही कॅमेऱ्यावरती आलो नाही, परंतु आमची अटेंडन्स आलेली आहे, म्हणजे आम्ही इथे प्रेझेंट आहोत. तुझं विहान ना 6 गेलं की एकदम जोरात ना जा काय, समजलं ना? ओके डन. हे बघा आपले मेंबर आहेत. 7:30ची मॅच होती, 7ची मॅच होती आणि आता 9 वाजलेत, 9 वाजता आलेत. हे कसं वाटतं सांग जरा मॅच बघून. भारी व्ह्यू आहे ना. शाबाश शाबाश, जोरला जोरला. नाच. पाच. अरे हा पप्पी देते बाबू, पप्पी दे. बाबू सांगतोय मुंबईकडे 5 ट्रॉफ्या. डाय हार्ट रोहित फॅन आपण पाहू शकता. मॅच रोहित शर्मा इकडे चालू आहे मॅच आपली लाईव्ह, परंतु आमचा डाय हार्ट फॅन इथे बघतोय आपली रोहित शर्माची मॅच. मित्रांनो अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे आणि आपण पाहू शकता 154 स्कोअर झालेला आहे. 155चं टार्गेट आहे. तर बघूया आता, भेटू आपण दुसऱ्या इनिंग मध्ये. आणि त्या दरम्यान आपण पाहू शकता की थोडासा काहीतरी एंटरटेनमेंटचा शो आहे, सो आपण तो आता एन्जॉय करूया. चला. आपल्याला मित्रांनो एक सबस्क्रायबर भेटलेला या ग्राउंडवरती, एवढ्या भल्या मोठ्या ग्राउंडवरती. एकच सबस्क्रायबर आहे, तुम्हाला ओळखतो. 20 नाही 26,000 लोकांमध्ये आपल्याला एकच ओळखतो. तुझं नाव काय बाबा? तनुष शेलार. माझे व्हिडिओ बघतो तू? तनुष शेलारला शाळेमध्ये कोण मुली बिली असतील तर कृपया त्यांनी याला मेसेज करा, पोरगा चांगला आहे.
स्कोर होणार की नाही चेस 155 होणार ना काय वाटतं 155 काय वाटतं 155 होणार ना चेस होणार की नाही 155 होणार की नाही 155 चेस होणार की नाही 155 चेस होणार की नाही 155 चेस होणार की नाही आयुष 155 चेस होणार की नाही तुला काय वाटतं लवकर सांग चेस होणार की नाही येस नो नाही होणार या ओनली फक्त आयुष फक्त निगेटिव्ह बाकी सगळे पॉझिटिव्ह लेट्स सी आता बघूया 1 वर्सेस ऑल दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू झालाय चला स्टार्ट करूया दुसऱ्या इनिंगचा खेळ मित्रांनो अटेंडन्स वाढले आता 1813 झाले त्यातले 13 आपले झाले बघा मित्रांनो ओंकार आहे आपल्यासोबत आणि आपण पाहतोय धावा झालेत 107 29 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे काय वाटतं ओंकार होतील का बघू आता दुबई आहे तोपर्यंत अपेक्षा आहे माझ्या ठिकाणी दुबईकडून काहीतरी अपेक्षा आहे बघूया धावा होतात का 29 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता चांगली तर गेली आहे शिवम दुबईच्या बॅटिंगसाठी आलेलं खास बॅटिंग करतो आता बघू काय करू शकतो ते मला मॅच बघून खूप चांगलं वाटतंय आता हे लोक खराब बॅटिंग वगैरे करतायत आणि बघू आता पुढे काय होतंय कोणाला भेटते ट्रॉफी बघू आता येस मी 4थीला आहे ओके तुला काय वाटतं कोण जिंकेल मला वाटतं मराठा रॉयल्स जितेल कोण मोठ्याने बोल काय वाटतं मला वाटतं मराठा रॉयल्स जितेल कुणाला सपोर्ट करतो आहे मराठा रॉयल्सला शाबास ठीक आहे चालेल हा बाय 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 वेलकम बॅक आणि आता शेवटचे 22 बॉल राहिले 22 बॉल मध्ये 42 रनची आवश्यकता आहे जोपर्यंत शिवम दुबे मी म्हणेन असं की ही मॅच ऑन आहे चांगली मजा येईल गौरव आता 11 बॉल 12 वरती खेळताना पाहायला मिळतोय म्हणजेच इरफान उमेरच्या या ओव्हर मध्ये नक्कीच धावा बनवण्याचा प्रयत्न करतील पाहूया इरफान उमेर ओहो स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला परंतु हा बॉल लॉंग दी कार्पेट एकच रन मिळाले सिंगल डबलने काही होणार नाही अटॅक केला तर येथे धावा बनू शकतात शिवम दुबे आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला इरफान उमेर टेनिस बॉल पासून या इरफान उमेरने सुरुवात केली होती आणि त्यानंतर आता मुंबई लीग खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय शिवम दुबेकडे अटॅकची क्षमता आहे आता 21 बॉल आणि 41 रनची आवश्यकता शिवम दुबे स्ट्रायकिंग एंड वरती आहे मोठा शॉट येईल का हे पाहायचंय फुलर बॉल उडवलाय समोर फिल्डर आहेत परंतु यावेळेला एकच रन पाहायला मिळेल शिवम दुबे प्रयत्न करतोय मोठे रन बनवण्याचा परंतु यावेळेला मोठा फटका देखील पाहायला मिळत नाही आता 8 मधील एक मोठं नाव म्हणजे धून अविश इंस्टाग्राम वरती फेमस सिंगर आहे तो आपल्याला आता फेस रिव्हील करणार आहे आणि तो आहे आयुष मुळा आता आयुष मिळून थोड्या वेळ गाणं बोलतो भिगे ओट तेरे पैसे घेतो 4 रुपये पर सॉंग असं गाणं बोलतोय भिगे ओट तेरे त्याने वाट बघत होतो ते पॉपकॉर्न आलेले आहेत परंतु आमच्या बाजूने जात आहेत कारण आमचा बजेट कमी आहे कॅमेरामॅनने आम्हाला घेतलेलं आहे 1 मिनिट दाखवतो हा बघा कॅमेरामॅनने आपल्याला घेतलेलं आहे आता टीव्हीवर आलो की नाही माहित नाही पण कॅमेऱ्यात तर आम्ही आलेलो आहोत मॅच रंगलेले आपण पाहताय फक्त 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे पाहूया काय होतंय एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे वानखेडे स्टेडियम वरती मुंबई लीग 2026 तर मित्रांनो अशा प्रकारे रॉयल मराठाने मॅच जिंकले फायनलचे विजेते झालेत रॉयल मराठा
सलग दुसऱ्यांदा विजेते झालेत. लास्ट इयर पण तेच होते. आणि अशा प्रकारे आपण बाहेर निघालो आता ग्राउंडमधून आणि आपण हा ब्लॉग इथे समाप्त करतोय. जर ब्लॉग आवडला असेल, मजा मस्ती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रोहित तामणकर ब्लॉग्स. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.